अशी आमची अपेक्षा होती। त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं, आता ते युवक व क्रीडा या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम व्हावा अशी सर्व आमची मंडळीची इच्छा होती। आणि अशा कार्यक्रमाला आदरणीय दत्तात्रय मामा भरणे साहेब हे उपस्थित राहिले, त्याबद्दल या संकुलाच्या वतीनं मनापासून पहिल्यांदा मी स्वागत करतो। नेहमीच या परिवाराला मार्गदर्शन करणारे, सगळ्या बाबींमध्ये आदरणीय काळुंगे सर हे अतिशय या परिवारावरती प्रेम करणारा माणूस, दादांपासून सगळ्या गोष्टी ज्यांना माहीत आहे, अशा माणसाला या कार्यक्रमाचं अध्यक्ष करण्याचं नियोजन झालं, तेही वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी मनापासून त्याचं स्वागत करतो। आदरणीय भरणे मामा बरोबर पुणे जिल्ह्यातून, सोलापुरातून आलेली जी मंडळी आहे, त्यांचंही या शैक्षणिक संकुलाच्या वतीनं मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे या पत्रिकेवरती आमच्या परिवारातील सर्व पदाधिकारी हेही उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून मी स्वागत करतो। आणि नेहमीच या वसंतदादांच्या कुटुंबावरती प्रेम करणारे या तालुक्यातून, जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो। सर्वांचंच, विद्यार्थी असतील, माझे शिक्षक बंधू असतील, या ठिकाणी तैनात असणारे आपले पोलीस बंधू असतील, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि आज या ठिकाणी आदरणीय मामांच्या माहितीसाठी सांगतो की आदरणीय वसंतदादा हे या तालुक्यातलं एक वादळ होतं, वादळ की ज्या माणसानं शेतीमध्ये क्रांती केली, खेळामध्ये क्रांती केली, शैक्षणिक प्रगती केली आणि सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम राबवले, असा एक माणूस या तालुक्याला हवा हवा वाटणारा माणूस हवा हवा असताना गेला। अशा प्रकारच्या या गोष्टीमुळं आदरणीय दादांची जी स्मृती आहे, अनेकाचे प्रपंच दादांमुळे उभे राहिले। आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर दादांच्यामुळं हा परिवार, अजून दादाच्या आशीर्वादामुळं हा परिवार आमचा उभा आहे। आणि या परिवारावरती आपण सगळ्यांनी दादांची जयंती साजरी करताना, दादांचा जन्म 8 फेब्रुवारी 1944 आहे आणि या दृष्टिकोनातून त्याचा मृत्यू सुद्धा 9 तारखेला झालेला आहे, उद्या त्यांची पुण्यतिथी आहे। म्हणजे या सगळ्या गोष्टी जोडून आलेल्या आहेत। आणि या सगळ्या 1 तारखेपासून साधारणपणे आम्ही नेहमी या तालुक्यामध्ये सामुदायिक विवाह असतील, कुस्त्या असतील, म्हणजे ज्याच्यामध्ये समाजाच्या उपयोगाचे कार्यक्रम असतील, ते कार्यक्रम या संस्थेच्या वतीनं असतील, समाजाच्या वतीनं असतील, या परिवारातील सगळ्या आमच्या मंडळीच्या वतीनं असतील। 1 फेब्रुवारीचा महिना हा दादांसाठी आम्ही काढून ठेवलेला असतो। अशा प्रकारची ही दादांची जयंती आहे आणि या जयंतीला तुमच्यासारखा माणूस आम्हाला लाभला, हे आमचं भाग्य आहे। असंच प्रेम आमच्या परिवारावरती तुमचं राहू द्या, पूर्वी होतच आणि आज पण आहे, पुढेही राहू द्या, अशा प्रकारची अपेक्षा आहे। काळुंगे सरांचं मार्गदर्शन आहे। काळुंगे सर म्हणजे आम्हाला आदर देणारा माणूस, कुठेही नडलं तर लगेच टेका देणारा, कोण नाही म्हणलं का सगळे नाही म्हणले का काळुंगे सराकडे जायचं, मग काळुंगे म्हणजे असा एक आमचा माणूस आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि ही माणसं, आम्ही तुमच्यावर प्रेम करतोच, तुमचं असंच प्रेम राहू द्या, प्रेमाची परतफेड आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो। कार्यक्रमाला उशीर झाला असला तरी मामांच्या माहितीसाठी सांगतो, हे शैक्षणिक संकुल 1989 साली दादांनी उभा केलेला आहे। आणि तुम्हाला आणायचं कारण असं आहे की समोरचे जर बोर्ड पाहिले तर या शाळेची खेळामध्ये इतकी मोठी प्रगती आहे, खेलो इंडियाला आमच्या मुली खेळलेल्या आहेत आणि तुम्हीच त्या मुलीला शासकीय कोट्यातून नोकरी दिली। परवा खेळाच्या माध्यमातून आमच्यातली 2 पोरं पोलीसमध्ये भरती झालेली आहे। म्हणजे खेळ हा अतिशय उज्ज्वल आहे, खेळामुळे माणसाचं नशीब बदलतं, या सगळ्या गोष्टी या पुढच्या मंडळीला माहीत आहेत, म्हणून तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे। आणि आदरणीय आमचे चेअरमन साहेब जे आहेत ते तुम्हाला काय मागतील त्याला काय कमी पडू नका, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद। धन्यवाद। आत्ताच उल्लेख केला